स्पीड. माहिती का चालूचं खरं कारण हे ओव्हर स्पीडिंग एक्सप्रेसवेवर 70% होणारे अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात. बरं सांगतो स्पीड आणि कंट्रोल याचा आपापसात फार काही समज. स्पीड वाढला तर स्टेअरिंगवरचं कंट्रोल हे सुटणारच. त्यात टायर गरम होऊन टायर फुटण्याची शक्यता जास्त. तुमच्यासाठी एक्सप्रेसवेवरती जागोजागी स्पीड लिमिटचे बोर्ड हे कुठले बंधन नाही, तर तुमच्याविषयी प्रेम आणि काळजी सांग. कारण शेवटी आपल्या आयुष्याचा प्रवास त्यावरचे आपले सहप्रवास कुठल्याही वेगापेक्षा जास्त महत्वाचं आहे. अपघाताचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पुढच्या वाहनाला मागच्या वाहनाने दिलेला धक्का. दोन वाहनांमध्ये जर प्रमाणापेक्षा कमी अंतर असतं आणि पुढच्या वाहनाने जर अचानक ब्रेक दाबला तर मागच्या वाहनाला रिॲक्शन टाइम तेवढाच कमी मिळतो आणि धडकू शकतो. आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे अंतर एक्झॅक्टली मोजायचं कसं सांग. त्याचं उत्तर आहे 2 सेकंद. येस 2 सेकंद. आता मग तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल की 2 सेकंड हे असं कसं. हेही सांगतो एक्सप्रेसवेवरची कुठली एक खोट पकड. आता आपण पकडू समोरची ती गेलो समोरचं वाहन या येलो कडेला पास झाल्यानंतर आपण मोजायला सुरुवात करायची. 1001, 1002 हे झाले 2 सेकंद. हे 2 सेकंद आपल्याला त्या कडेपर्यंत पोहोचायला लागलेच पाहिजे म्हणजे आपण व्यवस्थित अंतरावरती आहोत. अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणं आणि चुकीच्या पद्धतीने लेन चेंज करणं. एक्सप्रेसवेवर सगळ्यात डावीकडची लेन ही अवजड वाहनासाठी राखीव आहे आणि त्यांचं स्पीड लिमिट आहे 80 किलोमीटर/आवर. ही मधली लेन हलक्या वाहनांसाठी त्याचं स्पीड लिमिट आहे 100 किलोमीटर/आवर. आणि सगळ्यात उजवीकडची म्हणजेच तिसरी लेन फक्त आणि फक्त ओव्हरटेकिंग साठीच आहे. ते फक्त हलक्या वाहनांसाठीच. त्यामुळे या लेनचा उपयोग हलक्या वाहनांनी फक्त ओव्हरटेकिंग पुरताच करायचा आहे. इथे स्पीड लिमिट आहे 100 किलोमीटर/आवर. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर हे स्पीड लिमिट 80 किलोमीटर/आवर, 100 किलोमीटर/आवर आणि 120 किलोमीटर/आवर असे आहे. या लेन मध्ये समोर कोणीही नाही म्हणून आपलं आरामात रमत गमत कमी स्पीड मध्ये आपण गाडी चालवू हे चुकीचं आहे. ओव्हरटेक करताना घ्यायची काळजी. पुढच्या वाहनाचा स्पीड आणि त्यांच्यातलं आणि तुमच्यातलं अंतर याचा अंदाज मध्ये पाहून मागे येणारं वाहन आणि तिसऱ्या लेनमध्ये असलेल्या वाहनाचा वेग आणि तुमच्यापासूनचे अंतर याचा अंदाज घेऊन ओव्हरटेकिंगसाठी या लेनमध्ये शिवा. ओव्हरटेक केलेल्या वाहनातील तुमच्यामध्ये पुरेसे अंतर राखूनच पुन्हा आपल्या लेनमध्ये. तुमच्या वेळेला जर ओव्हरटेकिंग करायचं असेल तेव्हाच या तिसऱ्या लेनचा वापर करा. आणि जर नाईट ड्रायव्हिंग करत असाल तर तेव्हा ओव्हरटेकिंगच्या वेळी हाय बीमचा वापर करू नका. मित्रांनो आपण जेव्हा लायसन्सच्या एक्झामसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला खूप सारे सिम्बॉल्स शिकवतात. हळूहळू आपण ते सगळे सिम्बॉल्स विसरला. त्याला दुसरं म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. त्याला इथे फिट करून ठेवू. कारण एक्सप्रेसवेवर या सिम्बॉल्सद्वारा आपली पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली. असं एकदम आरामात इतका स्पीडमध्ये जायला मस्त वाटतं. पण असं तासन-तास न थांबता करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. सायकोलॉजीच्या अभ्यासात असं आढळलं की सलग 2.5 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ ड्रायव्हिंग केल्यावर रोड हिप्नॉसिस किंवा रस्ते संमोहन हा प्रकार सुरू होतो. या स्थितीत अगदी तंद्री लागल्यासारखं आपण वाहन चालवत असतो. डोळे उघडे असतात पण मेंदू मात्र अर्धवट झोपतो. या स्थितीत 15 मिनिटापर्यंत ड्रायव्हरला ना समोरच्या वाहनांचा ना आपल्या स्पीडचा अंदाज असतो. रस्त्यावरच्या कुठल्याही मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ही स्थिती बऱ्याच अपघातांना जबाबदार असते. आणि म्हणूनच दर 2-2.5 तासांमध्ये एक ब्रेक कडक चालणे, मेंदूला थोडीशी किक आणि डोळ्यांना थोडीशी विश्रांती दे. तुम्हाला सांगतो मित्रांनो अपघातासाठी एक बेसावध क्षण पुरेसा असतो. हे आजकाल बेसावध क्षण
या मोबाईल फोनमुळे कधीही होऊ शकतं. एकतर तुमच्या स्टेरिंग समोरच्या स्क्रीनचा वापर करा, नाहीतर या स्क्रीनचा वापर करा. आणि गाडी चालवताना आजूबाजूच्या जाहिराती बघणं अत्यंत धोकादायक आणि यातच